जिल्ह्यातील तसेच पुसद परिसरातील आणि विशेष करून पुसदच्या सर्व पत्रकार बांधवांचे, मग त्यामध्ये आपले प्रिंट मीडियावाले आले, इलेक्ट्रॉनिक मीडियावाले आले, यूट्यूब चॅनल्सवाले आले, सर्व पत्रकारांचं या संकट काळात आपण सर्वांनी जी मदत आणि जे सहकार्य आणि जे सपोर्ट आम्हा सर्वांना दिला, त्याबद्दल तुमचे सर्वांचे मी इथं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. पत्रकार बंधूंनो, आपल्याला माहीत आहे की आपल्या पुसदचे भूमिपुत्र सहकार सूर्य बँकेचे संस्थापक स्वर्गीय श्रीरामाप्पाजी आशेगावकर असतील, लोकनेते माजी मंत्री माजी मंत्री मनोहररावजी नाईक साहेब असतील, बँकेचे पहिले अध्यक्ष स्वर्गीय बाबूशेठ हिराणी साहेब असतील, त्याचप्रमाणे माझे वडील संस्थापक स्वर्गीय श्रीरामाप्पाजी आशेगावकर यांच्या 1988 झालेल्या निधनानंतर बँकेचे बँकेचे पहिले अध्यक्ष स्वर्गीय बाबूशेठ हिराणी साहेब होते आणि 87 बँकेचे संस्थापक स्वर्गीय श्रीरामाप्पाजी आशेगावकर अध्यक्ष झाले आणि 1988 दुर्दैवी त्यांच्या निधनानंतर बँकेचे उपाध्यक्ष म्हणून माझे वडील होते आणि 1988 ते 91 माझ्या वडिलांनी बँकेचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून कारभार पाहिला आणि 1991 ते 96 आणि 1996 ते 2002 या 2 टर्ममध्ये मनोहर भाऊ नाईक यांच्या नेतृत्वात वडिलांनी निवडणुका झाल्या आणि त्या निवडणुकीत मनोहर भाऊंनी माझ्या वडिलांना बँकेचा अध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी दिली आणि त्या काळात त्या दोन्ही 1986 पासून ते 2002 पर्यंतच्या संचालक मंडळांनी अतिशय रक्ताचं पाणी करून आपली संस्था पुसदला स्थापन झालेली, पुसदच्या लोकांसाठी स्थापन केलेली या सर्व नेत्यांनी आणि या प्रवर्तक मंडळाच्या जे काही सदस्य होते त्या सर्वांनी ही संस्था स्थापन केली. ही पुसद अर्बन बँक ही संस्था स्थापन करण्यामागे त्यांचा हाच हेतू होता की छोटा व्यापारी असेल, सामान्य नागरिक असेल, आपण पाहतो की छोटा व्यापारी असेल, सामान्य नागरिक असेल, ज्यांचा पेइंग कॅपॅसिटी नसते, अशा लोकांना राष्ट्रीयकृत बँका आणि बाकी बँकांमध्ये कर्ज मिळण्यासाठी अडचणी निर्माण होतात आणि आपल्या पुसद शहरातला छोटा व्यापारी, सामान्य नागरिक सक्षम झाला पाहिजे या दृष्टीने या सर्व नेते मंडळींनी आपल्या पुसदमध्ये आपली ही पुसद अर्बन बँकेचं रोपटं लावलं आणि त्याला वाढवण्याचं काम 1988 पासून 2002 पर्यंत माझ्या वडिलांनी केलं. 2002 पर्यंत आपल्या या पुसद अर्बन बँकेचं कार्यक्षेत्र हे जिल्हा कार्यक्षेत्र आणि या जिल्हा कार्यक्षेत्र असताना आपल्या पुसद अर्बन बँकेच्या आपल्या पूर्ण जाळं हे जिल्ह्यात 2002 पर्यंत जवळजवळ 15 शाखा आपल्या पुसद अर्बन बँकेच्या होत्या आणि 2002 पर्यंत नंतर तुम्हाला डिटेल देतो. 2002 पर्यंत आपल्या बँकेच्या ठेवी ह्या 81,84 लाख होत्या आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की 2002 मध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये त्यावेळेस असा कायदा होता की एखादी व्यक्ती एखाद्या पदावर 10 वर्ष राहिल्यानंतर त्या व्यक्तीला डबल अध्यक्ष होता येत नव्हतं.
आणि त्यानंतर 2002ची निवडणूक झाली आणि त्या निवडणुकीत मी सुद्धा संचालक पदासाठी उभा होतो आणि 2002च्या निवडणुकीत सर्व सभासदांच्या ठेवीदारांच्या खातेदारांच्या आशीर्वादाने आपलं सर्व पॅनल आला आणि त्या पॅनल निवडून आल्यानंतर सर्व संचालक मंडळाने मला अध्यक्षपदाची पकड. 2002ला बँकेचा अध्यक्ष झाल्यानंतर आमच्यात नवीन उत्साह होता, नवीन जोश होता. सर्व संचालक मंडळ, मॅक्झिमम संचालक मंडळ हे यंग होतं आणि आम्ही आपल्या बँकेचा विस्तार करण्याच्या दृष्टीने अतिशय प्रामाणिक प्रयत्न सर्वांनी केले आणि पहिलं 3-4 वर्षानंतर, पहिल्या टर्म नंतर 2002 ते 2007ची टर्म झाल्यानंतर आम्ही बँकेचा विस्तार करण्याचं ठरवलं आणि त्यावेळेस सहकार कायद्यात तरतूद होती की तुमचं जर जिल्हा कार्यक्षेत्र असेल तर तुम्हाला जिल्ह्यालगतचं कार्यक्षेत्र, जिल्ह्यालगतचे जिल्हे आपल्याला मिळत होते. जिल्ह्यात बाउंड्रीज, आपल्या जिल्ह्याला लागून असलेले जिल्हे आपल्याला कार्यक्षेत्र मिळत होते. ते कार्यक्षेत्र आम्ही घेतलं, आपल्या बँकेचा विस्तार केला. त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्या बँकेचं आम्ही कार्यक्षेत्र केलं आणि बँकेच्या 35 शाखांचा विस्तार करून अतिशय सक्षमपणे, पारदर्शकपणे काम करण्याचा प्रयत्न संचालक मंडळाने आम्ही केला आणि त्याला प्रतिसादही चांगला सर्व ठेवीदारांनी दिला. 80 कोटीची असलेली बँक आपली 1000 कोटीपर्यंत गेली. 2016ला झालेल्या नोटबंदी आणि त्यानंतर 1000 कोटीच्या आपण गेलो होतो, परंतु नंतर कोरोनाला हे आला आणि चांगले कर्जदार आपल्याला मिळत नव्हते. त्यामुळे डिपॉझिटरची लायबिलिटी आपण कशाला वाढवायची म्हणून आम्ही बँकेचे व्याजदर कमी करून आपण डिपॉझिट सुद्धा कमी केलं आणि हे करत असताना डिपॉझिटरचा इंटरेस्ट प्रोटेक्ट करण्याचं काम हे आमचं पहिलं आहे आणि त्यालाच आम्ही प्राधान्य देत गेलो. आणि आपलं सर्वांना कल्पना आहे की सहकार खात्याचं स्टॅट्युटरी ऑडिट असेल, रिझर्व्ह बँकेचं इन्स्पेक्शन असेल, जसं बाकी सर्व बँकांचं पतसंस्थेचं होते तसंच आपल्या सुद्धा बँकेचं रिझर्व्ह बँकेचं इन्स्पेक्शन असेल, स्टॅट्युटरी ऑडिट असेल, ते सुद्धा 2024-25 पर्यंत झालेलं आहे. आणि रिझर्व्ह बँकेने ठरवून दिलेल्या आपल्या बँकेनं नेहमीच रिझर्व्ह बँकेने ज्या ज्या गाईडलाईन्स अर्बन बँकांसाठी दिलेल्या आहेत त्या गाईडलाईन्सचंच पालन करून आणि त्या तरतुदीनुसारच आपलं कामकाज आजपर्यंत चालत आहे. RBI असेल, सहकार खाते असेल, यांनी आजपर्यंत कोणतेही आपल्या बँकेमध्ये काही अनियमितता झाली किंवा काही संचालक मंडळाने फ्रॉड केलं किंवा काही चुकीचं झालं असं कोणतेही स्ट्रक्चर आजपर्यंत आपल्या बँकेवर असे ताशेरे कोणते नाही आहे. परंतु मागील एक महिन्यामध्ये ज्या काही 2 घटना घडल्या आणि त्यामुळे जे संभ्रम निर्माण झाला ठेवीदारांमध्ये, साहजिक संभ्रम निर्माण होतं. प्रमुखावर जेव्हा हे घटना घडते त्यामुळे संभ्रम निर्माण झाला आणि त्या संभ्रम निर्माण होण्यातून बँकेचं डिपॉझिट काढण्यासाठी काही ठेवीदार येत होते, घाई करत होते. हळूहळू त्यांना अतिशय, मी इथं नसताना अतिशय सक्षमपणे ललित शेठ असतील, बँकेचे शिव असतील, बाकी संचालकांनी अतिशय त्यांना हँडल करण्याचा प्रयत्न केला, त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. पहिली जी तीव्रता होती आता ती तीव्रताही राहिली नाही, हळूहळू सर्व नॉर्मल होतही आहे. आणि रिझर्व्ह बँकेनं जे आम्हाला मापदंड ठरवून दिलेले आहेत, CRAR असतो, कॅपिटल टू रिस्क रेशिओ असतो, म्हणजे साऊंड बँक कोणाला म्हटलं जातं की ज्या बँकेचा CRAR हा 18% आहे, कमीत कमी म्हणजे 18%
CRAR असलेली बँक ही साऊंड बँक म्हणून बनल्या जाते. मला हे सांगताना अतिशय आनंद होतो की आपल्या बँकेचा CRAR हा 21% आणि सर्वच म्हणजे आपले सर्वच आज तुम्ही जर अतिशय 25-25 रुपये शेअर्स गोळा करून ही बँक स्थापन झाली. आज आपल्या बँकेचा शेअर्स 5,000चा आहे आणि आज आपल्या बँकेजवळ आपले स्वतःचे 121 कोटीचा रिझर्व्ह आपल्याजवळ, ओन फंड आणि अदर रिझर्व्ह. 121 कोटी रुपये आपण नफ्यातून असतील, काही आपण शेअर्स जमा करतो, कर्ज म्हणजे बेसिक शेअर्स असतात आणि नंतर आपण 2.5% शेअर्स घेतो, भाग भांडवल असते. अशा वेगवेगळ्या इन्कम मधून आपण ते 121 कोटी रुपयाचा असं स्वतःचा रिझर्व्ह बँकेजवळ 38 करोड. म्हणजे एखादं कर्ज जर आपलं NPA झालं किंवा थकीत झालं आणि ते कर्ज वसूल करण्यायोग्य नाही राहिलं तरी सुद्धा अशा कर्ज म्हणजे डिपॉझिटरच्या ठेवीदाराच्या पैशाला धक्का लागू नये म्हणून आपण दरवर्षी नफ्यातून BDDR त्याचं असं शॉर्ट फॉर्म आहे, बॅड अँड डाऊटफुल रिझर्व्ह, BDDR ची आपण प्रोव्हिजन करतो. ती BDDR ची प्रोव्हिजन सुद्धा या 121 कोटी व्यतिरिक्त 38 कोटीची आपल्याजवळ आहे. त्यामुळे एखादं कर्ज जरी काही झालं तरी समजा काही कारणास्तव वसूल नाही झालं तरी सुद्धा त्याच्या अगेन्स्ट मध्ये तेवढं स्टँड बाय त्याला काय म्हणते आपण कुशन किंवा या बॅकअप आपलं तयार असते. हे रिझर्व्ह बँकेने मला गाईडलाईन दिलेली आहे, तुम्ही NPA प्रोव्हिजन करत जा, एखादं कर्ज हे झालं, थकीत झालं, टुकलं. एवढी स्ट्रॉंग पोझिशन असताना सुद्धा मी इथं हजर नसल्यामुळे जो काही संभ्रम सभासदांमध्ये निर्माण झाला होता तो संभ्रम दूर करण्याचं काम आपण लोकांनी केलंच. परंतु अजून पुन्हा एकदा माझी आपल्या सर्वांना हात जोडून विनंती आहे की आपण आपल्या पुसदची बँक, आपली बँक स्वतःची, आपली, आम्ही एक विश्वस्त 36,000 सभासदांचा आम्ही इथं प्रतिनिधित्व करत आहोत. कोणती सुईच्या टोका एवढं सुद्धा काही झालेलं नसताना सुद्धा नुसता संभ्रम निर्माण झाल्यामुळे जे काही समजा काही डिपॉझिटर्स मध्ये जे संभ्रम निर्माण झालेला आहे त्यांचा संभ्रम दूर करण्याचं काम आपल्या वृत्तपत्राच्या माध्यमातून, आपल्या युट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून आपण करसाल अशी मला अपेक्षा आहे. आता आपलं 755 कोटीचं आपलं डिपॉझिट होतं. 17 तारखेला 12:02 इथं मी हजर होतो. काय तोपर्यंत सगळं सुरळीत चालू होतं, काहीही चिंता नव्हती. मागच्या 40 वर्षापासून रक्ताचं पाणी करत सर्व त्या वेळच्या संचालक मंडळाने आपापल्या परीनं आपली ही बँक वाढवण्याचा प्रयत्न केला, महाराष्ट्रभर आपण ते पोहोचवण्याचा प्रयत्न केला. आणि या काळात तुम्ही स्वतः साक्षीदार आहात की आपल्या बँकेला नानाच्या काळात एकदा विदर्भातील प्रथम क्रमांकाची बँक म्हणून पुरस्कार मिळाला. आमच्या या मागच्या 25 वर्षाच्या पिरियडमध्ये 5 वेळा आपल्या बँकेला विदर्भातील प्रथम क्रमांकाची बँक म्हणून पुरस्कार मिळाला. 1 वेळा महाराष्ट्रातील प्रथम क्रमांकाची बँक म्हणून पुरस्कार मिळाला. 2008-09 संपूर्ण महाराष्ट्रातून उत्कृष्ट सहकारी कार्यकर्ता म्हणून मला वैयक्तिक पुरस्कार राज्य बँक असोसिएशनने दिला. आणि सभासदांच्या, ठेवीदारांच्या आणि संचालक मंडळाच्या आशीर्वादाने मला महाराष्ट्र राज्य सहकारी बँक असोसिएशनचा 10 वर्ष संचालक होता आलं आणि 1 वर्ष महाराष्ट्र राज्य सहकारी बँक असोसिएशनच्या पूर्ण राज्यातील बँकांचं मला असोसिएशनचं मला अध्यक्षपद मिळालं. त्यांचं प्रतिनिधित्व करण्याचं मला भाग्य लाभलं. सभासदांमध्ये जो काही थोडा बहुत आता जो काही संभ्रम निर्माण झालेला आहे त्यांनी कोण्याही ठेवीदाराने घाबरण्याचं काहीही कारण नाही. बँकेची परिस्थिती अतिशय साऊंड आहे आणि तुम्हाला कल्पना आहे की आज आपल्या बँकेनं 755 कोटी डिपॉझिट आहे. आज आपल्या बँकेचं बँकेला इन्कम किती प्राप्त होणार? बँकेनं कर्ज वाटलं आणि त्या कर्जाच्या रूपात जर बँकेला व्याज मिळालं तरच आपण ते डिपॉझिटर्सला व्याज देऊ शकणार.
आज तसंच आपण डिपॉझिट यांच्याजवळ डिपॉझिट घेतलं, यांना कर्ज दिलं, असं आपण या 700 कोटीपैकी 450 कोटीचं आपलं कर्ज वाटप आहे. आपल्याजवळ जवळजवळ 300-350 कोटी 17 तारखेपर्यंत एक्स्ट्रा पडून होते. आम्ही सगळ्या डायरेक्टरला 31 ऑगस्टचा आमचा प्रोसिडिंग वाचताना आम्ही सगळ्या डायरेक्टरला आम्ही सगळ्या मॅनेजरला टार्गेट दिलं होतं की आपल्याजवळ फंड एक्सेस पडून आहे, 350-400 कोटीचा एक्सेस फंड पडून आहे. तुम्ही चांगले कर्जदारांना वाटप करा, कारण वाटप आपलं 54-55% होतं. तर एवढी सगळी सुदृढ सगळं लिक्विडिटी असताना सुद्धा या 1 महिन्यात जे काही आपल्या प्रारंभात होतं म्हणा, काय जे काय असेल ते काही घडलं आमच्यासोबत, त्यामुळे जे संभ्रम निर्माण झाला आणि डिपॉझिट काढणं चालू केलं. त्यामुळे आता शेवटी काय होणार आहे, आज फिरावली पोझिशन, लिक्विडिटीचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आणि दुर्दैवानं जर कंट्रोल नाही झालं तर आता आपण 450 कोटीचं वाटपच देऊ. आपलं जे काही 450 करोडचं कर्ज आपण वाटप केलेलं आहे तो फंड तर डिपॉझिटर्सचं तिथं गुंतलेला आहे. आज एखाद्याला हाऊसिंग कर्ज घ्यायचं असते, मनोहररावला समजा हाऊसिंग घ्यायचं, त्याला आम्ही 15 वर्षाच्या टर्म्सवर हाऊसिंग कर्ज देतो. बुलाने सरला जर एखादा प्रोजेक्ट उभा करायचा असेल तर त्यांना 7 वर्षाच्या टर्म म्हणजे 7 वर्षाचा आपण प्रोजेक्ट लोन देतो. असा ॲग्रीमेंट तुम्ही आमच्यासोबत केलेला असतं. आणि आज जर आम्ही तुम्हाला यांना म्हणलं आम्ही तुम्हाला तुम्ही तुमचं कर्ज मला डिपॉझिटर्सचे पैसे द्यायचे आहे, तर शक्य नाही ना. ते कशाला भरतील, ते म्हणतील आम्ही तुमच्यासोबत ॲग्रीमेंट केलेला आहे 15 वर्षाचा, मी माझा EMI रेग्युलर भरेल, माझा 50,000चा जे काही EMI आहे ते रेग्युलर भरेल. मी आज कुठून देणार आहे तुम्हाला 25 लाख रुपये? सरला आम्ही 7 करोड रुपये प्रोजेक्ट लोन दिलं, एखादा प्रोजेक्ट उभा करायला, ते 7 वर्षासाठी दिलेलं आहे. आणि आज जर मला क्रंच निर्माण झाला, मी जर म्हणलं बा नाही बँकेला खूप अडचण आहे तुमचे सर 7 कोटी रुपये भरा, सर भरूच शकणार नाही. सर म्हणतील मी तुमच्यासोबत 7 वर्षाचा ॲग्रीमेंट केलेला आहे, माझी जे काय EMI येणार आहे महिन्याचा तो EMI मी रेग्युलर करेन. त्यामुळे 36,000 सभासद, संचालक मंडळासहित कर्मचाऱ्यासहित 36,000 सभासदांची आणि आपल्या सर्व पुस्तकवासियांची आपली बँक टिकावी. आपल्या बँकेचं नाव, आपल्या पुस्तकाचं नाव, जे काही आपण नाव की आमच्या परीनं आम्ही जे काही चांगलं करण्याचा प्रयत्न केला ते टिकून राहावं यासाठी यासाठी सर्वांची आम्हाला मदत लागणार आणि ते सहकार्य आपल्या सर्वांकडून आपण आपल्यापर्यंत 50,000चा काय डिपॉझिट असेल तुम्ही त्याला समजावून सांगितलं, मी समजावून सांगितलं, आम्ही किती डोकं पडून सांगितलं तरी त्यांना आमच्यापेक्षा तुम्ही जर सांगितलं तर ते त्याचा इम्पॅक्ट चांगला पडतो आणि त्याला ते समजायला सोपं जातं. हो. आणि कसं असते आता आम्हाला रिझर्व्ह बँकेनं सांगितलेलं आहे की जे काही तुमचं डिपॉझिट तुम्हाला मिळालेलं डिपॉझिट आहे तुमच्याकडे त्यापैकी 70% तुम्ही कर्ज वाटप करा. तेच आता तुम्हाला जे सांगितलं 70% पैसा हा आपला कर्जाच्या रूपात बाहेर डिस्ट्रीब्यूट वाटप झालेला आहे. तो पैसा आपल्याला त्या स्टेप बाय स्टेपच येणार EMIच्या माध्यमातून किंवा शिशी दिला असेल तर त्या शिशीवाले तर नील करतच नसतात, ते फक्त व्याजच भरतात, टर्न ओव्हर करतात, त्यांना काय वर्षानुवर्षी शिशी लागते. आणि हे जे 421 कोटीचं 450 कोटीचं आपण कर्ज वाटप केलं त्याच्या अगेन्स्ट मध्ये 421 कोटीचं जे आपण कर्ज वाटप केलेलं आहे ते काय आपण अनसेक्युअर्ड कर्ज वाटप नाही केलेलं आहे. 421 कोटी रुपये आपण जे कर्ज वाटप केलं त्या अगेन्स्ट मध्ये 781 कोटीच्या मालमत्ता आपण गहाण घेतली. म्हणजे सरला जर मी 7 करोड रुपये कर्ज दिलं तर सरची जवळजवळ 12 कोटीची मालमत्ता रिलायजेबल व्हॅल्यू, मार्केट व्हॅल्यू पण नाही, मार्केट व्हॅल्यू पेक्षा 20% की 10% मार्केट व्हॅल्यू पेक्षा 10% कमी रिलायजेबल व्हॅल्यू असते. त्या रिलायजेबल व्हॅल्यूचे आम्ही 7% कमी वाटतो, 7%.
त्यामुळे आपण जे कर्ज वाटप केलेलं आहे ते 1,02,00,000% शेकवड आहे. परंतु ते आज जर मला डिपॉझिटर्सचे पैसे देतो म्हटलं तर तो फंड माझ्याकडे अवेलेबल आणि भारतातली नाही जगातली कोणतीच बँक करू शकत नाही. कोणतीही बँक तिला इन्कम मिळण्यासाठी कर्जच वाटप करणार आणि कर्जातूनच ते इन्कम डिपॉझिटरला देणार, नफा काढणार किंवा कर्मचाऱ्याचे पगार करणार, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस काढणार. अशी थोडी संभ्रमाची परिस्थिती आहे आपल्या. तुम्ही म्हणजे तुमचं जेवढं कौतुक करा तेवढं कमी आहे. 1 महिना मी इथं नसताना सुद्धा सर्वांचं त्यामध्ये कसं आहे आपल्या आपुलकी सगळ्याची इतक्या वर्षावर जुळले भाऊच्या सामाजिक काम असो की आपल्या बँकेचे सगळे. मी तर मागच्या 17 तारखेपासून 18ला सुटलो. 18 तारखेपर्यंत व्हॉट्सअप पाहिला होता, सोशल मीडिया पाहिला होता, मग जो फोनच नव्हता. मग मी ते जुनेदचा फोन घेतला, मी चेक केला. तुम्ही लोकांनी खूप चांगला सपोर्ट आपल्या संस्थेला झाला. कसं असते आता एक छोटं गावरानी उदाहरण द्यायचं. पाणी येते, पाऊस येते, कधी कधी अतिवृष्टी होते. आपत्ती व्यवस्थापनवाले तेवढी व्यवस्था करू शकते, पण ढगफुटी झाली तर आपत्ती व्यवस्थापन बी फेल जाते. तसे आपत्ती तसंही ढगफुटी आकस्मिक ढगफुटी झालेली आहे, 30 रुपये काही कारण नसताना. 30 रुपये म्हणजे ते आपलं आपत्ती व्यवस्थापन. आपत्ती व्यवस्थापन 30 रुपयाचं आहे, लिक्विडिटी 30 रुपयाची आहे. कोणी डिपॉझिटरला डिपॉझिट काढायचं असलं तेव्हा कधी करत 40 वर्षात 1 रुपयाचंही 1 रुपयासाठी आपण कोणाला वापस नाही पाठवलं ना. 1 कोटी साठी पाठवलं ना 20 कोटीसाठी पाठवलं. आणि पाठवण्याचं काही कारण नव्हतं. तेवढा मुंबईला 30% तेवढा आपल्याला 30% आपल्याला शिल्लक राहत होते. 20% गेले तर दुसरे 10% डिपॉझिट येत होते. तेवढा मेंटेन राहत होता. आणि रिझर्व्ह बँकेचे नियम आहेत की जेवढं काही डिपॉझिट आहे तुमचं त्यापैकी 18% तुम्हाला एसएलआर इन्व्हेस्टमेंट करायला लागते. तिला हातच नाही लावता येणार. आता हे 121 कोटी आपले फंड आहे, पण याला मोडायचा अधिकार नाही आहे. हे संस्थेचा आपला स्वतःचा फंड आहे. हे आपण तयार केलेला आहे सभासदांच्या मार्फत, नफ्यातून आलेल्या इन्कम मार्फत. याला आपल्याला हातच नाही लावता येत. काही ते नियम जे आहेत त्यांचे रिझर्व्ह बँकेचे सहकार खाते. आता 755 पैकी 18% म्हणजे किती अमाऊंट आहे ती आपली एसएलआरची? 130 कोटी. 130 कोटी रुपये फंड ते सेंट्रल गव्हर्नमेंटच्या शेवटीच घेणं कंपल्सरी आहे. म्हणजे ते सस्पेन्शन असावं तुम्ही, पण ते 18% आम्हाला खर्चच करता येईल आपल्याला. ते 130 कोटी रुपये तसे गुंतवू. 421 कोटी आपले कर्जाच्या ह्याच्यात गुंतून आहे. हे 121 हे जे ओन फंड आणि शेअर कॅपिटल रिझर्व्ह आणि अदर फंड आहे आपले स्वतःचे, ते मुळाचा आपल्याला अधिकार नाही. सहकार खाते ते आपल्याला काढू देत नाही. ते परवानगी देते, रिझर्व्ह बँक परवानगी देते. आणि फक्त संचालक मंडळाच्या वतीने मी तर सगळ्यांना एक आश्वासित करतो की डिपॉझिटरच्या 1 रुपयाला सुद्धा धक्का लागणार नाही. त्याची सगळी पॅरलल आम्ही जे काही आम्हाला करता येईल ती सगळ्या पॅरलल सगळे आमचे डोअर्स आम्ही ओपन ठेवलेले आहे. डिपॉझिटरचा 1 रुपयाही डुबणार नाही. कोणत्याही कर्मचाऱ्याला आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही. आणि संस्थेसाठी ठेवीदारांच्या हित जोपासण्यासाठी आणि कर्मचाऱ्यांसाठी कोणत्याही लेवलला जाऊ 40 वर्ष जरी 40 वर्षापैकी 38 वर्ष जरी रक्ताचं पाणी करून आम्ही आपल्या परिवाराला परिवाराला जे प्रेम केलं सभासदांनी आणि आम्हाला जे तिथे अध्यक्ष म्हणून संचालक मंडळाला आम्हाला काम करायची संधी दिली. ठेवीदाराच्या पैशासाठी आणि कर्मचाऱ्यांसाठी आम्हाला जे आमची प्रतिष्ठा, आमचा सन्मान, आमचं नाव याचा कोणताही विचार न करता
ठेवीदाराचा एकही रुपया डुबू देणार नाही, कर्मचाऱ्याची कोणाचीही आम्ही नोकरी जाऊ देणार नाही आणि तेवढ्या स्वाभिमानानं आणि तेवढ्या ताठ मानेनं पूर्ण कुशलवासियांसमोर आम्ही राहणार. त्यामुळे सभासदांना आणि ठेवीदारांना तुमच्या माध्यमातून तुम्ही विश्वास द्या. हे आपला शब्द आहे. आजपर्यंत आपण कधी प्रार्थना काय म्हणतात प्रतारणा आपण होऊ नाही दिली. कोणाही ठेवीदाराला कधीही आपण त्यांचं नुकसान होईल किंवा हे होईल. आता थोडा माझा प्रेमळ स्वभाव असल्यामुळे कर्जदाराला मार्केटिंग मध्ये माझ्या खूप आता बोलत असेल आपण आणि ते पण कशासाठी बोलतो? ठेवीदारासाठी. ठेवीदाराचा पैसा सुरक्षित राहा, रिकव्हरी या याच्यासाठी त्याला स्वभाव गुण असते. त्याला काही स्वभावाला काही आवश्यक नसतो. आणि तुम्हाला सगळ्यांनाच माहित आहे की बाबा 5 लाखापर्यंतच्या ठेवी डिपॉझिट गॅरंटी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मार्फत रिझर्व्ह बँकेच्या अंडरटेकिंग सुरक्षित आहेतच. DIGC आणि दरवर्षी सर्व ठेवी सुरक्षित राहाव्यात म्हणून 1 करोड रुपयाचा प्रीमियम आपण आणि मागच्या 40 वर्षात ठेवीदारांच्या ठेवी सुरक्षित ठेवून 1000 कोटीच्या वर व्याज आपण ठेवीदारांना जास्तच दिलं. ते ऍव्हरेज जरी काढलं तरी ते 1000 कोटीच्या वर आहे. दरवर्षी आम्ही 100 कोटी रुपये व्याज म्हणजे आपल्या बॅलन्स शीटला तुम्हाला दिसायला मिळेल. मधल्या काळात बॅलन्स शीट पहिली तरी लक्षात येते की इंटरेस्ट पेड 100 कोटी रुपये आपण व्याज एका वर्षी पेड केलेलं आहे. आणि सुईच्या टोका एवढं सुद्धा कुठंच काही झालं नाही. तरी सुद्धा या नुसत्या संभ्रमामुळे आपण एखाद्या वेळेस सर समजू शकतो की संचालक मंडळाने काही फ्रॉड केलं किंवा कोणा कर्मचाऱ्यानं काही केलं. मला सगळ्याला माहिती आहे. 17 आजपर्यंत सुद्धा कुठं बँकेत सुईच्या टोका एवढं सुद्धा काही झालं नाही. रिझर्व्ह बँकेने कधी आजपर्यंत ऑब्जेक्शन घेतलं, स्टॅट्युटरी ऑडिट होते रिझर्व्ह बँकेचे आपले रोज रिपोर्ट जाते. एवढे चांगले पॅरामीटर आणि एवढे चांगले पॅरामीटर मी तर PCR मध्ये असताना सुद्धा स्वतः यांना पाठवलं होतं सगळ्यांना की तुम्ही आरबीआयला कळवा. आरबीआयने आश्चर्य व्यक्त केली की भारतातली तुम्ही पहिले व्यक्ती हा लिक्विडिटीचा असा प्रॉब्लेम होऊन ठेवायला म्हणून सगळे पॅरामीटर चांगले आणि काहीच नाही झालं म्हणजे तुमचे तरी सुद्धा म्हणजे असं संभ्रम निर्माण कसा होऊ नये. संभ्रम निर्माण संभ्रम दूर आपल्या मार्फत चांगल्या पद्धतीने आतापर्यंत खूप जास्त सहकार्य केलं. या 1 महिन्यात म्हणजे माझे 2 शब्द आहे तुमच्यासाठी. तुम्ही सगळे साक्षीदारच आहात. 2007 विलासराव देशमुख हे केलं होतं किंवा एवढं सगळं NPA सगळं आणि होतच ना. आपण कधीच आपण संस्थेपुढे संस्थेच्या रिझर्व्ह बँकेने आमच्यावर काही रिस्ट्रिक्शन लावले असते, आमचं काही कारवाई केली असती, त्याच्यामुळे काही हे झालं असतं तर आपण सर्वजण दोषी होतो. कोणतीही घटना अपघात ऍक्सिडेंटली झालेल्या वेगळ्या घटनेमुळे एवढी मोठी 40 वर्षांची मेहनत सर्वांची, सर्व कुशलवासियांची, आपली सर्व सभासदांची, सर्व संचालकांची सगळ्यांची सहकार्य आहेच. मला ते सांगायची गरजच नाही. येते ना ते किती येते त्यांचं ते काय ते गव्हर्नमेंट सेंट्रल गव्हर्नमेंट जे देते 6%, काही 7% असते, जुन्या काही नॉन एसएलआर असते ते काही 8.5% असते. व्याज प्रत्येक बरोच येतो. पण ते काय काय असते, काही CRR असते, कॅश रिझर्व्ह रेशिओ असतो.
ते 3.5% डिपॉझिटच्या मेंटेनच ठेवावं लागते आपल्याला. ते करंटमध्ये ठेवावं लागते, करंटला 0% व्याज असते. आणि रिझर्व्ह बँकेने जे सांगितलेलं असते त्याच आपण आम्हाला गव्हर्नमेंट काही घ्यायची असेल तर ते रिझर्व्ह बँकेला पहिले जाते, कन्फर्म होते, मग ते आम्हाला घ्यायची परवानगी होते. त्याला काय व्याजदर 6-7% असते. आता सगळं नॉर्मलाइज होत आहे, परंतु जे काही डॅमेज झालं ते रिकव्हर करण्याची आपल्याला मला अंदाजे किती कालावधी लागू शकतो? आपल्या आता ते ठेवीदारानं म्हणलं तरी काही होऊ शकतो. ठेवीदारांना आता म्हणलं ठीक आहे आम्ही आहे तसं राहू द्या. ठेवीदारांनी आता ठेवी विड्रॉल नाही केल्या आणि विश्वास दाखवून मला पुन्हा एक आव्हान करायचं आहे की ज्या प्रवर्तक मंडळाने ही संस्था स्थापन केली त्या प्रवर्तक मंडळाच्या वारसदारांनी सुद्धा, मग स्वर्गीय श्रीराम आप्पाजी आशेगावकर यांचे चिरंजीव दीपक भाऊ आशेगावकर असतील, स्वर्गीय बापूशेठ हिराणी यांचे फॅमिलीतले लोक असतील, मनोहर भाऊच्या परिवारातील मनोहर भाऊ असतील, मनोहर भाऊ संपर्क संजय यांनी सुद्धा ठेवीदारांना सर्वांना जर आव्हान केलं तर ती एक आपल्याला चांगली मदत होऊ शकतात. पुसद हेडक्वार्टर असल्यामुळे तिथं जरा जास्त संभ्रम निर्माण झाला, बाकी शाखा आणि त्यामुळे आपल्याला हे आपली जबाबदारी आहे की आपल्याला आपली संस्था वाचवण्यासाठी आपल्या ठेवीदारांना आपल्याला पुन्हा एकदा जे आजपर्यंत 40 वर्षात सहकार्य केले, जे विश्वास दाखवला, ते अजून पुन्हा जर हळूहळू रिकव्हर केला तर आपली बँक पुन्हा उभी राहील. टास्क मोठी आहे, आव्हानं मोठी आहेत, परंतु पूर्ण ताकदीने फुल कॉन्फिडंट आहे, फुल निश्चिंत आहे. तिथेही निश्चिंत होतो मी, कारण मला आपण निश्चिंत आहोत, आपण कॉन्फिडंट आहोत. तुमच्या सगळ्याच्या आशीर्वादाने, तुमच्या सगळ्याच्या प्रेमानं तुम्ही जे आशीर्वाद सहकार्य केलं ते 18 तारखेला जेलमधून सुटल्यावर कैलासरावने एक लेख टाकला होता, ते सुद्धा मला वाचायला भेटलं. तुमचे सुद्धा धन्यवाद. तुम्ही ते काहीतरी व्हॉट्सअपवर टाकलं होतं ना, काहीतरी टाकलं 18 तारखेला. राजकीय षडयंत्र असं काही होतं, चर्चा खूप मोठी होती की राजकीय षडयंत्र सगळं ते न्यायालयीन प्रक्रियेचं ठीक आहे. थोडं न्यायालयाच्या याच्यात असल्यामुळे आपल्याला काही प्रदीपराव, शरद महिंद आज महत्वाचा नाही, आज शरद महिंद महत्वाचा नाही. बरोबर, आज माझ्यावर किती काही झालं तरी मी सहन करेल, पण माझं एक मत आहे की आपली ही संस्था टिकली पाहिजे. शरद महिंदला काढून टाकायचं, शरद महिंद महत्वाचं नाही. त्या पद्धतीने शरद महिंद आपल्याला ही संस्था टिकवणं आज महत्वाचं. आता डिपॉझिट नवीन घेण्यासाठी काही नवीन स्कीम पण आणल्या तर स्कीम काय रिझर्व्ह बँकेचं काही तेव्हा कसं व्याजदर जास्त